साताऱ्यात आज छत्रपती शाहू स्टेडियम या ठिकाणी 75व्या प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। दरम्यान जिल्ह्यातील केंद्र सरकारच्या योजना तसेच राज्य सरकारच्या विकास कामांची आणि लोकांसाठी केलेल्या महत्त्वपूर्ण कामांची माहिती शंभूराज देसाई यांनी जिल्हावासियांना दिली। यावेळी खासदार उदयनराजे भोसले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासह इतर अधिकारी तसेच स्वातंत्र्य सैनिक, त्यांचे परिवार आणि सातारकर नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। 75व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं जिल्हावासियांना मनापासून शुभेच्छा या ठिकाणी मी आता या कार्यक्रमामध्ये दिलेल्या आहेत। राज्यामध्ये जिल्हा अग्रक्रमावर सर्वच क्षेत्रामध्ये ठेवण्याचा जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझा प्रयत्न राहिलेला आहे। सातारा जिल्ह्यावरती विशेष लक्ष या जिल्ह्याचे सुपुत्र आणि राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं आहे। प्रशासनाचं चांगलं सहकार्य, लोकप्रतिनिधींचं चांगलं सहकार्य सर्वच कामामध्ये या ठिकाणी जिल्ह्यामध्ये मला मिळतं आहे आणि आम्ही सगळेजण मिळून जिल्हा पहिल्या दुसऱ्या क्रमांकावर राज्यात आणण्याचा आमचा प्रयत्न आहे। एवढंच या निमित्तानं मी सांगेन। मूलभूत गरजा, मूलभूत सुविधा, मग जलजीवन मिशन असेल, रखडलेले सिंचनाचे प्रकल्प असतील, रोड कनेक्टिव्हिटी पूर्ण करण्याचं काम असेल, घरकुलाच्या योजना असतील, पर्यटनाचा विकास असेल, या विविधांगी सर्व क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या निधीच्या माध्यमातून, वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून भरपूर निधी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी जिल्ह्याला दिलेला आहे। अधिक निधी मिळवून अधिक चांगला विकास करण्याचा आमचा प्रयत्न आहे।